नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची पूजा कशी मांडायची। तर हा व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत पहा। जे पहिल्यांदा पूजा मांडणार असतील किंवा जे काही फक्त शेवटच्या गुरुवारी पूजा मांडतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल। तर इथे मी आमचा देवारा आहे त्याच्या समोरच मी पूजा मांडणार आहे। तर मी इथे घेतलेला आहे चौरंग। तुम्ही पाट सुद्धा घेऊ शकता, छोटा खालचा बसका पाट असतो तो सुद्धा, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही पूजा मांडू शकता। तर मी इथे चौरंग घेतलाय आणि चौरंगावरती एक वस्त्र टाकलेलं आहे देवाचं। तुम्ही डिझाईनचा वगैरे ब्लाउज पीस असेल तो सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता। त्या पीसवरती आपल्याला पूजा मांडायची आहे, तशी खाली पूजा मांडायची नाहीये। त्याच्यानंतर मी टाकलेला आहे तांदूळ आणि तांदळावरती आपल्याला कलश ठेवायचा आहे। कलश मी पाण्याने पूर्ण भरून घेतलेला आहे आणि त्यात थोडेसे तांदळाचे दाणे आणि 1 रुपयाचं नाणे मी त्याच्यात टाकलेला आहे। आणि कलशावरती आपल्याला हळदी कुंकवाची 5-5 बोटे द्यायची आणि त्याच्यानंतर मी इथे नारळाला हळदी कुंकू लावून घेतेय आणि मग हा नारळ आपल्याला कलशामध्ये ठेवायचा आहे। त्याच्यानंतर पूजेचं सामान जिथे आपल्याला आणतो आपण तिथे असं वस्त्र भेटतं, साडी आणि चोळी असं देवीचं छोटंसं भेटतं, ते मी आणलेलं आहे आणि ते मी देवीला घातले। त्याच्यानंतर घालतीये मी नथ आणि तुमच्याकडे जे ज्वेलरी असेल गळ्यातलं वगैरे ते तुम्ही घालू शकता। आणि मंगळसूत्र सुद्धा देवीला घालायचंय, कारण की देवी आपण सुवासिनी हे करतो म्हणून देवीला मंगळसूत्र काळे मणी असतील हे मंगळसूत्र घालायचं आहे। तर देवीच्या एका साईडला मी ठेवलेले आहे मूर्ती महालक्ष्मीची आणि एका साईडला जे आपण गुरुवारचं कहाणीचं पुस्तक असतं ते एका साईडला मी ठेवलेलं आहे पुस्तक। त्याच्यानंतर घालतीये फुलांचा हार आणि नंतर ओढणी देतीये डोक्यावरती, जी आपल्याला त्या साडीच्या सोबतच भेटलेली असते। ती ओढणी मी आता नारळावरती ठेवली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ठेवायची आहे वेणी। व्यवस्थित लावून घ्यायची आहे, पडता कामा नये, कारण की पडली तर खालचं आपल्याला पूजा पुढे मांडायची आहे ते त्याच्यावरती पडली की जरा विस्कळीत होऊ शकतं। त्याच्यामुळे व्यवस्थित वेणी लावायची आहे आणि पुढे मी पानं ठेवून घेतेय। पानांवरती आपल्याला फळं ठेवायची आहे। आणि जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा, जेणेकरून माझ्या व्हिडिओ अपलोड झाल्या की तुम्हाला लगेचच पाहता येतील। तर पहा, मी ते पानं सर्व मांडलेली आहेत आणि त्याच्यावरती मी आता फळं ठेवून घेतेय। मी देवीसमोर सुद्धा एक पान ठेवलेलं आहे, त्याच्यावरती आपल्याला ओटीचं सामान ठेवायचं आहे। तर पहा, अशा पद्धतीने मी इथे 5 फळं मी लावून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मी एक फूल ठेवतेय शोभेसाठी। त्याने जरा पूजा म्हणजे छान वाटतं आणि शक्यतो सकाळचीच पूजा मांडावी, कारण की संध्याकाळी मांडली की लगेच आपण दुसऱ्या दिवशी काढतो, असं वाटतं लगेचच पूजा काढली। सकाळी मांडलं की दिवसभर घरात प्रसन्न वातावरण वाटतं। आणि देवीच्या समोर मी ठेवलेलं आहे ओटीचं सामान आणि जे आपण पुस्तक ठेवलेलं आहे गुरुवारचं महालक्ष्मीचं, तर त्या पुस्तकासमोरच मी दिवा लावलेला आहे आणि अगरबत्ती लावतीये। तर पहा, अशा पद्धतीने सर्व मी व्यवस्थित अशी पूजा मांडलेली आहे। तुम्ही तिथे प्रसाद सुद्धा ठेवायचा आहे। मी इथे दूध आणि साखर ठेवलेली आहे, साखर शेंगदाणे, आणि दुधात सुद्धा थोडीशी साखर टाकून मी इथे ठेवलेला आहे प्रसाद। आणि सर्व पूजा मांडून झाल्याच्या नंतर मी पाटापुढे काढतेय छान अशी रांगोळी आणि त्याच्यानंतरच आपण पूर्ण सगळं झाल्याच्या नंतर देवीचं दर्शन घ्यायचं आहे। आता मी सर्व व्यवस्थित हळदी कुंकू लावून पूजा करून घेतेय। दर गुरुवारी माझा हा आता 3रा गुरुवार आणि उद्याचा राहिला आहे तो शेवटचा गुरुवार आहे। मी उद्या उद्यापन करणार आहे, त्याचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड करेल। तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा। थँक्यू।